हॅलो मित्रांनो, आज आपण चाललो अक्कलकोटला. आपल्याकडे फक्त आहे 2 दिवस. तर आपण काय केलं, शुक्रवारी संध्याकाळी 10 वाजताची सिद्धेश्वर पकडली. सोलापूरला पोहोचलो सकाळी 7 वाजता. तिथून आपण एक ऑटो केली आणि सोलापूर बस स्टँडकडे पोहोचलो. बस स्टँडला खूप छान गजरे मिळतात. तुम्ही प्लीज एक गजरा नक्की घ्या आणि फक्त 5 रुपयामध्ये मिळतो तो. आणि तिथून आपण पोहोचलो नंतर बसने अक्कलकोटला. आणि अक्कलकोटकडून आपल्या मठात जाण्यासाठी ऑटो भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत. तर आम्ही ते पोहोचलो आहे. आधी विचार होता की फक्त आपण भक्तनिवासमध्येच राहू, पण बुकिंग फुल झाल्यामुळे बाजूला एक छोटंसं हॉटेल घेतलं, ज्याची प्राईस फक्त 1000 रुपये होती. तुम्हाला पण खूप छान ऑफर्समध्ये मिळू शकतात आणि खूप स्वस्तामध्ये मिळू शकतात. तिथं आम्ही फ्रेश झालो आणि मग आम्ही गेलो मठामध्ये. इतकं छान, इतकं प्रसन्न वाटलं. नेहमीप्रमाणे त्याच फिलिंग्स आल्या. आणि म्हणतात ना की स्वामींनी बोलायला आपल्याला जावंच लागतं, त्यांची आज्ञा होती. स्वामी गेलो. तिथून बघा आम्ही अन्नछत्रामध्ये खूप छानसा प्रसाद घेतला आणि प्रसाद इतका छान होता की आपलं मन आणि पोट दोन्ही भरत नाही. मी आणि चिन्मयने इथे प्रसाद घेतला. उठवत नव्हतं, पण ठीक आहे, आपल्या मागे खूप लोक असतं, आपल्याला उठावं पण लागतं. नंतर आम्ही थोडंफार परिसरात फिरलो, दर्शन घेतलं, खंडोबा मंदिरामध्ये गेलो, थोडा रूमवर येऊन आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा प्रसाद घेऊन आम्ही झोपी गेलो. आणि सकाळी होती आमची ट्रेन. उद्यान एक्सप्रेस पकडली 10 वाजता आणि संध्याकाळी. आणि बापरे, एवढं खाल्लं ना ट्रेनमध्ये. आणि चिन्मयसारखं काही ना काही घेतच होता, कारण आमचं एक असतं की बाहेर गेल्यावर पोटभर खायचं. आणि हे तुम्ही बघू शकता, इथे मी आय गेस बिर्याणी ऑर्डर केली होती. संध्याकाळी आम्ही 8पर्यंत दादरला पोचलो. तिथून कॅब केली आणि घरी पोचलो. असा हा सुंदर 2 दिवसाचा प्रवास आणि बिलकुल थकवा न आणणारा सो आय होता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. श्री स्वामी समर्थ.